विजयाची खात्री असते तेव्हा शरद पवार हे कधीही निवडणुकीच्या मैदानात उतरतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. विजयाची खात्री नसताना शरद पवार आजपर्यंत कधीही राजकीय निवडणुकीच्या मैदानात उतरलेलेच नाही आहेत. आणि शरद पवारांचं नाव आलं की मग कसे अगदी त्यांच्या सोबतचे सहकारी असतील अथवा विरोधक असतील, गप गुमानपणे अगदी शांतपणे त्यांचं वर्चस्व मान्यच करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. 10 आमदार एवढंच बळ पाठीशी असताना राज्यसभेवर नियुक्ती होणं, तेही कोणतीही खळखळ न होता, खळखट्या कसलाही आवाज न होता, हे शरद पवारांचं या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातलं एक वलय आहे. 10 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवारांकडे 10 आमदार आहेत, काँग्रेसकडे 16 आमदार आहेत, तर सर्वात जास्त आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत. शिवसेनेनं उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी काही दिवस या जागेवर आमचाच दावा आहे, शिवसेनेचाच खासदार व्हावा अशा पद्धतीच्या बातम्या दिल्या. पण हे वडेट्टीवार सुद्धा की आमचा पक्ष राष्ट्रीय आहे, आमचा कसा दावा त्या राज्यसभेच्या जागेवरती आहे, हे त्यांनी अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवार ज्यावेळी निवडणुकीमध्ये उभे राहतात, निवडणुकीच्या मैदानात उतरतात, त्यावेळी ही निवडणूक कशी अगदी बिनविरोध होते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि अखेरच्या श्वासापर्यंत शरद पवार म्हणजे 1967 पासून या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एकमेव आपलं महत्व अबाधित ठेवणारा एकमेव बॉस शरद पवारच आहे. आकड्याचा आणि त्यांच्या राजकीय वलयाचा किंवा त्यांच्या राजकीय मोठेपणाचा कुठेही संबंध नाही. अगदी पहिल्यापासून शरद पवार यांचं संख्याबळ नसताना सुद्धा त्यांचं राजकारणातली महत्व हे कधीही कमी झालं नाही. 4 खासदार पाठीशी असू द्या की 10 आमदार असू द्या, का सगळेच त्यांच्या पाठीमागचे निघून जाऊ द्या, पण शरद पवार हे शरद पवारच राहिले. विना आकड्याचा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एकमेव मोठा नेता म्हणजे आमदार कितीत, खासदार कितीत, त्यापेक्षा त्यांच्याच भोवती कसं महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण फिरतं हे शरद पवारांच्या राज्यसभेवर जाण्यानं दिसून आलं. उद्धव ठाकरे आणि हे काँग्रेस या दोघांनाही म्हणजे शरद पवार यांच्या मुळे त्यांना हे लक्षात आलं की जर उद्धव ठाकरेंचा जरी उमेदवार दिला असता तर भाजपनं एक्स्ट्रा उमेदवार दिला असता, काँग्रेसनं उमेदवार दिला असता तरी एकनाथ शिंदेचे 2 उमेदवार उतरले असते. म्हणजे ज्या 7 जागा राज्यसभेसाठी होत्या, 6 जागा महायुतीकडे आणि 1 जागा महाविकास आघाडीकडे येणार होती वाट्याला, तेही तिघांचंही मिळून संख्याबळ होत आहे 46 आमदार यांच्याकडे आहेत महाविकास आघाडीकडे, आणि विजयासाठी मताचा कोटा हा 37 आमदारांचा आहे. या भाजपचा म्हणजे महायुतीचा एखादाही उमेदवार जर त्यांनी एक्स्ट्रा टाकला तर महाविकास आघाडी ही यांनी उमेदवार दिला असता तरी निवडून येण्याची खात्री ना उद्धव ठाकरेंना होती ना त्या काँग्रेसला होती. जरी वडेट्टीवार आदित्य ठाकरे बोलत असले तरी त्यांना तेवढा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा जिंकून येण्याचा नव्हताच मुळी. आणि शरद पवार राजकारणामध्ये किंवा त्या निवडणुकीच्या मैदानात उतरतायत म्हटल्यानंतर भाजपनं सुद्धा 2 पावलं माघारच घेतलेली दिसते. राजकारणातला भीष्माचार्य, राजकारणातला एकमेव मोठा नेता, तेल लावलेला पहिलवान किंवा त्यांच्याबद्दल अनेक उपाधी ह्या शरद पवारांना दिल्या जातात. त्या का तर ते कारण म्हणजे संख्याबळ नसू द्या, परिस्थिती प्रतिकूल असू द्या,
किंवा निवडणूक कशी जिंकायची संख्या नसू द्या, पण विना आकड्याचा, विना संख्याबळाचा देशातला एकमेव बॉस म्हणजे हे शरद पवार आहेत. म्हणजे शरद पवार उतरल्यानंतर भाजपा शांत झालं. मध्ये मध्ये आता शरद पवारांचं काय होणार? एकनाथ शिंदेंनी 2 उमेदवार एकनाथ शिंदेचे उतरणार आहेत. एकनाथ शिंदे गेम पलटी करणार, शरद पवारांचं कामच होणार. हे देवेंद्र फडणवीस भाजपा आता आणखी एक्स्ट्रा उमेदवार देणार, म्हणजे शरद पवारांना या निवडणुकीच्या मैदानात उतरताच येणार नाही, अशा बातम्या आल्या. म्हणजे एकंदरीतरित्या सत्ताधारी असोत किंवा महाविकास आघाडीचे विरोधक असोत, शरद पवारांच्या बाजूनं उभे होते असं दिसलं नाही आणि ते नव्हतेही. शरद पवारांचं नाव आलं की काँग्रेसच्या विलासराव देशमुखांना कशा पद्धतीने त्यांनी अपशकुन केला, त्यांना म्हणजे काँग्रेसला कशा पद्धतीने शरद पवारांनी मागं खेचण्याचा प्रयत्न केला, अशाही गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या होत्या. पण सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या, राहुल गांधींशी भेटल्या, उद्धव ठाकरेंना भेटल्या आणि ते वडेट्टीवार वगैरे त्यांचं अक्षरशः तोंड बंद झालं. कारण आता सत्ताधाऱ्यांच्या जाग्यावर कसे गपचूप बसवायचे किंवा हे सोबतचे जे आहेत त्यांची जी फडफड कशी थांबवायची हे शरद पवारांना चांगलं माहिती आहे. म्हणून शरद पवारांना विनाकारणच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातला भीष्माचार्य किंवा चाणक्य म्हणत नाहीत. ते त्याच वेळी मैदानात उतरतात की ज्यावेळी त्यांना खात्री असते की माझा विजय होणार आहे. आणि आज गेली 6 दशकापासूनचा काळ शरद पवारांनी आपल्या भोवतीच महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण कसं फिरवलं आणि आता अखेरच्या श्वासापर्यंत मैदानामध्ये मागे न हटणारा, निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर विजय संपादनच करणारा आणि अगदी सत्ताधारी विरोधकांनाही हवासा आणि तितकाच नकोसा म्हणून सांगितला जाणारा, पण त्या व्यक्तीला त्याचं महात्म्य कमी करण्याला या कुणालाही यश आलेलं नाही. शेवटी त्यांनी शरद पवार उतरतात म्हटल्यानंतर भाजपनंही 2 पावले माघार घेतली आणि महाविकास आघाडीमधून सुद्धा त्यांनी गपचूपपणे मुकाटपणे माघार घेतली आहे. हे म्हणजे एकमेव शरद पवार विना आकड्याचा बादशहा देशातला राजकारणामध्ये स्वतःच्या केंद्रबिंदूभोवती समग्र राजकारण फिरवणारा एकमेव जर कोण राजकीय नेता असेल इतिहासामध्ये तर तो म्हणजे शरद पवारच होय. आणि हे पुन्हा एकदा या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सिद्ध झालंय. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.